शिबिराचं आयोजन केलेलं आहे, हे कशासाठी ठेवलेलं आहे सर? महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपल्या टीव्ही सेंटर चौक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ आमचे पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकास यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये घाटीची रक्ताची आवश्यकता पाहता गेल्या अनेक वर्षापासून आपला पैलवान ग्रुप जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून थोर महात्म्यांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील, अनेक उपक्रम या पैलवान ग्रुपच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्याच धर्तीवरती आज सुद्धा आपल्या या जिल्ह्याभरामध्ये पैलवान ग्रुपच्या माध्यमातून हा मोठा असा ब्लड डोनट कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आज जे काही गोरगरीब पेशंट घाटीमध्ये येतात त्यांना एक मदत झाली पाहिजे आणि थोर महात्म्यांचे विचार लोकांपर्यंत रुजले पाहिजेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेलेले आहेत, परंतु त्यांचे विचार, त्यांचा आदर्श आणि आज त्यांच्या पुण्याईनं आज आपल्या देशामध्ये जे काही बळकटी आहे किंवा या लोकशाही देशामध्ये आज आपल्याकडे जो विकास आहे किंवा आज शैक्षणिक क्रांती आहे, गोरगरिबांच्या मध्ये जी प्रगती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आहे। आणि म्हणून पैलवान ग्रुपने असं ठरवलं की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि समाजाचं देणं लागतो या अर्थाने आपण समाजामध्ये काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी पैलवान ग्रुपच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत या ठिकाणी 30 ते 40 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। आणखी काही लोक 4 वाजेपर्यंत याचा वेळ आहे, आणखी त्यांचे मित्रमंडळ किंवा त्यांचे जे काही ओळखीचे सर्व या ठिकाणी येणार आहे आणि आणखी रक्तदान होणार आहे। हा उपक्रम किती वर्षापासून राबविला जातो? गेल्या 5 ते 6 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, मौलाना आझाद असेल किंवा जे काही थोर महात्मे आहेत त्या सर्वांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम या पैलवान ग्रुपच्या वतीने गेल्या 5 ते 6 वर्षापासून चालू आहे। रक्तदानाबाबत आता लोकांना काय आवाहन करणार? मी एवढंच या ठिकाणी सांगेल की घाटीमधली रक्ताचा तुटवडा पाहता वेळोवेळी आज मराठवाड्याची आरोग्याची किल्ली असलेली घाटी, या घाटीमध्ये अनेक गोरगरीब लोक त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी रक्ताची अत्यंत गरज असते आणि म्हणून मी नम्रपणे विनंती तरुणांना आणि सर्व नागरिकांना करेल की रक्तदान करत असताना घाटी या ठिकाणीच आपण रक्तदान करावा आणि या रक्तदान कॅम्प मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। रक्तदान केल्याने उलट चांगलं रक्त आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि आपण अनेकांच्या उपयोगामध्ये पडतो, अनेकांचे जीव त्या ठिकाणी वाचतात, म्हणून प्रत्येकाने रक्तदान करणं अत्यंत गरजेचं आहे। आपलं नाव सांगा सर? मी राजू अहिरे, माजी नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा घाटी अभ्यागत समितीचा सदस्य। सर, आज इथं रक्तदान शिबिरात आलेला आहात तुम्ही, लोकांना काय आवाहन करणार? मी सर्वप्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून सर्व जनतेला आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैलवान ग्रुप फाउंडेशन तर्फे आमच्या विकास भाऊ जाधव यांच्या सौजन्याने आणि यांच्या विचारातून हा पैलवान ग्रुप जो चालवला जातो, एक सामाजिक चळवळ आम्ही करत असतो या पैलवान ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून। आणि या दिवशी मी तरुणांना आणि समाजातील सर्व घटकांना आवाहन करेल की सर्वांनी या रक्तदान शिबिराला यावे आणि जे सर्वश्रेष्ठ दान रक्तदान आपण जे म्हणत असतो, या सर्व लोकांनी रक्तदान करून सर्व पुण्याचं काम केलं पाहिजे, जेणेकरून आपण बघतो की अनेक लोक असे आहेत की रक्ताविना त्यांना जीव गमवावा लागतो, पण तेच एक सामाजिक काम म्हणून आम्ही सर्वजण मिळून रक्तदानाचं हे शिबिर आम्ही आयोजन करत असतो। गेल्या 5 वर्षापासून आमचं रक्तदान शिबिराचं आयोजन असतं। याच पैलवान ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शिवजयंती साजरा करत असतो, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करतो, अण्णाभाऊ साठे जयंती करतो, अनेक जयंत्याच्या माध्यमातून अनेक आम्ही सामाजिक उपक्रम करत असतो। तुमचं नाव सांगा? माझं नाव ज्ञानेश्वर सोनुने। तुझं नाव काय आहे? माझं नाव विनोद खंडागळे। सर, आता तुम्ही रक्तदान करण्यासाठी आलात, काय भावना काय आहेत सर याच्यामध्ये? याच्यामध्ये माझ्या भावना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुण्यतिथी निमित्त मी समाजासाठी काहीतरी कार्य करतोय तर मला खूप चांगलं वाटतंय. काय झालं? गणेश ताते. तुम्ही तर आता रक्तदान करण्यासाठी आलेले आहे. हो, तसं काय वाटतं सर तुम्हाला? रक्तदान करणं हे चांगल्या गोष्टी आहे. हे लोकांना काय आवाहन करणार? लोकांसाठी योग्य आहे. समजा आपल्या शरीरातून आपण देतोय, हे कोणाचं तरी भलं होत आहे आपल्यापासून, हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. रक्तदान केलेलं आहे. हो, तर काय भावना काय आहे तुमची रक्तदान करण्याची? भावना महापरिनिर्वाण दिवसाचा कारणामुळे दिली होती. हो, आज माझा वाढदिवस आहे, 5 डिसेंबर आहे. त्याच्या कारणामुळे पण भाऊनं आम्हाला बोलवलं होतं. हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.